आणि कोल्हापूरमधनं आता पावसाचे अपडेट्स। कोल्हापुरातील पंचगंगा आणि कृष्णा नदी सध्या दुथडी भरून वाहते। कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असलेलं नृसिंहवाडी मंदिर हे निम्म्याहून अधिक पाण्याखाली गेल्याचं आपण या दृश्यांमधनं पाहू शकतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय सांगाल? सध्या मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती या ठिकाणी येऊ शकते असं दिसतंय आणि एकूणच सध्या कोल्हापूरमध्ये पावसाचं आणि पुराचं वातावरण कसं आहे? नक्कीच गेल्या 2 ते 3 दिवसापासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाने जरी उघडीप दिलेली असली तरी पंचगंगा आणि कृष्णा या 2 महत्त्वाच्या नद्या आहेत त्या अजूनही दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। मी आता आहे नृसिंहवाडी इथल्या कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुलावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। याच ठिकाणी पंचगंगा आणि कृष्णेचा संगम आहे ते होत असतो आणि त्यामुळे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं। या काठावर असलेलं जे दत्त मंदिर आहे ते देखील निम्म्याहून अधिक पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांची मूर्ती देखील अन्यत्र ठेवण्यात आलेली आहे आणि एकूणच आपण बघतोय जरी पाऊस थांबलेला असला तरी या दोन्ही महत्त्वाच्या नद्या आहेत त्या अजूनही दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। नरसिंहवाडी इथला जो जुना पूल आहे त्या पुलाला घासून हे सगळं पाणी आता वाहत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। त्याचबरोबर आजूबाजूला जी काही शेती आहे त्या शेतीमध्ये हे सगळे पाणी गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पंचगंगा नदीचा विचार केला तर पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 27 फुटांवर आहे आणि 42 बंधारे कोल्हापूर जिल्ह्यातील अजूनही पाण्याखाली आहेत आणि त्यामुळे पावसाने जरी उघडीप दिलेली असली तरी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मधली वाढ कायम आहे किंवा ती कमी झालेली नाही पाणी पातळी, त्यामुळे चिंता अजूनही कायम आहे असं म्हणावं लागेल। नक्कीच भूषण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।